सुद्धा कारण म्हणजे त्यांनी जे ऍफिडेव्हिट दिलेले आहेत ते संपूर्ण खोटे आहेत, त्याच्यात पुरी माहिती नाही. दुसरा एकदम अति महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जी भिलखेडा जामनेर तालुका जिल्हा जळगाव इथे फेरफार केलेले आहे. त्यांच्या मिसेसच्या नावाची जागा दुसऱ्याच्या नावावर केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही रजिस्ट्रेशन झालेलं नाही, कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही, गिफ्ट पण दान केलेलं नाही, असं कुठलाच विषय नसताना ही नावावर झाली कशी? म्हणजे हा एक प्रकारचा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचा पद हा जाणारच आणि गेलाच पाहिजे ही आमची इच्छा आहे. वादाचा विषय तसा काहीच नाहीये, पण जाणून बुजून एखाद्याला त्रास देणे, त्यांचे धंदे बंद करणे, त्यांच्या कंप्लेंटी करणे खोट्या नाट्या, 307 दाखल करतात, विनय भंगाचे गुन्हे दाखल करतात आणि अल्ट्रासिटीचे सुद्धा गुन्हे दाखल करतात. हे सगळ्या किसन कचोरीच्या सांगण्यावरून होते, पण याचा एकही गुन्हा अजून पण सिद्ध झालेला नाही. मला 190 कोटीचा दंड लागला होता, एक सगळं खोटं केलं होतं, हे किसन कचोरीने सांगूनच केलं होतं आणि ते सगळं नील झालेलं आहे. 1 रुपया सुद्धा दंड नाही, सगळं खोटं केल्यामुळे डिक्लेअर केलेलं आहे. त्याची आम्हाला ऑर्डर पण आलेली आहे. तर त्या विषयाबद्दल आमचा काहीच म्हणणं नव्हतं अजिबात. कारण का आपण जे धंदे करतो तर लोकांचा ते बोट घालायचे धंदे चालूच असतात. तसे हे आमदार म्हणजे निवड बोट घालेत आमदार आहेत, फक्त लोकांना गोड बोलतात आणि लोकांच्या घरी भांडणं आणावले हे त्यांचे धंदे आहेत. त्याचा स्वतः इजाद लकडेवाल्याने लेटरच पाठवलेलं आहे का मला यांनी सुपारी दिलेली आहे म्हणून, आणि ते कमिशनरला पण दिलेलं आहे, बदलाव पोलीस स्टेशनला पण गेलेलं आहे आणि ते ओपन झालेलं आहे सगळं. त्याच्या बाबतीत जे काय असेल ते न्याय देऊ, आपला कोर्टामध्ये विषय चालू आहे, जे काय असेल ते कोर्ट बघून घेईल. जी फायरिंग झाली होती ना त्या बाबतीत आमच्या गेटवर फायरिंग झाली, पण तिथं आमचा कुठलाच उल्लेख नाही. फायरिंग कोणावर झाली, कोणाच्या इथं करायला आले होते, एवढाच आमचा उद्देश होता. ते न्यायदेवता बघून घेईल, त्यांचा तपास चालू आहे. आमचं एकच म्हणणं आहे की जे काही आम्ही मागण्या करतोय, आम्ही याच्या ज्या मुद्दे ठेवलेले आहेत ते एका सर्वसामान्य नागरिकाने केले असते, ते फक्त आम्ही केलेले आणि याच्यामध्ये एक निष्पक्ष व्यवस्थित कायदेशीररित्या तपासणी व्हावी आणि त्याचं सगळ्याचं ओपन हे आपल्या समोर मांडलं जावं, याचीच आमची फक्त एक विनंती आहे. आणि त्या रिटमध्ये पण हेच असणार की आम्हाला फक्त एक व्यवस्थित माहिती देण्यात यावी की हे जे आता फेरफार झालेले आहेत किंवा काही बाकीच्या ज्या गोष्टी आपण नमूद केल्या तसं त्यांनी त्यांच्याकडे काहीच नाही की गिफ्ट डीड्स नाही आहेत, काही नाहीये, काहीच नाही, काहीतरी असायला हवं ना त्या गोष्टींवरती नमूद केलं. त्याचा त्यांना काहीच भार त्यांच्याकडे नाहीये किंवा तसे काही कागदपत्र नाहीयेत. मग जर ते असेल तर त्यांनी ओपनली हे करावं आणि मग न्याय व्यवस्थेने पण आम्हाला त्याचा एक व्यवस्थित आढावा द्यावा की आम्ही अशी चौकशी केली आणि चौकशी अंतर्गत आम्हाला हे सापडलेलं आहे. याच्यामध्ये कुणालाही प्रतिवादाला दोषी ठरवणं किंवा ह्याचा कुठलाही आमचा याच्यामध्ये संदर्भ नाहीये की कोणाला असं पॉइंटिंग केलं गेलं असं काहीही नाही. फक्त आम्हाला एकच म्हणायचं आहे की जे काही फेरफार झालेले आहेत, जे पण झालेलं आहे ते आमच्या समोर किंवा सर्वांसमोर, आपल्या सर्वांसमोर ते क्लिअर मांडलं.